नमस्कार मंडळी, काय म्हणते मग पब्लिक? चला तर मग खांद्याच्या पोट्टांना तुमच्या गाडी घेऊन आला एकदम स्पेशल आजचा मिनी ब्लॉग चालला. मग तुमचा भाऊन सौरन आम्ही चालले गो जळगाव गेले. मग जाताना नेरी गाव लागत नाही का तडी चालू होतं एकदम दाबून जोरात झगडं. ते झगडं पाहून संत डायरेक्ट रोडबंदी होऊन जायला होता. रोडबंदी तसा म्हटलं सरकारवर ट्रॅफिक पोलिस इन रिकामी तुम्हाला टोकणं लावीन. त्याच्यापेक्षा आम्ही चाललो जळगाव आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले झेरॉक्स काढायची लाईन लावली. कसं ॲडमिशन घेणं होतं आज आम्हाला. झेरॉक्सच्या दुकानावर गर्दी पाहून संत सौरव एकदम डचकून गेला. सौरव म्हणे वो एका ठिकाणी बसू दे म्हणे, आता शांतती दाढी उभं राहणार नाही म्हणे माझ्याकडनं गई. मी झाला म्हणे म्हातारा. म्हटलं तू म्हातारा झाला मान्य आहे, पण आता डॉक्युमेंट जोडून घे, त्याच्यानंतर झेरॉक्स काढून घे. झेरॉक्स काढलं व आम्ही काढल्यानंतर आम्ही सीधे गेले त्याच्या नवीन कॉलेजकडे. तो मला तर माहिती हो मित्रांनो, आपली गाडी कशी पाहिजे एकदम 200-250च्या स्पीडनं चालली. मग आपली गाडी दन आली आपली गाडी कॉलेज का आलं हो. आणि त्याच्यानंतर मदत एंट्री मारली. मॅडमला म्हटलं सगळ्यात पहिले तुम्ही आमचं रजिस्ट्रेशनचं काम करा. त्याचं काम व्हायशिवाय आम्हाला अडून पांदन आणणार नाही ना, आम्हाला लवकर कामावर जाता येणार नाही. कसं तुझं आमचं ट्रॅक्टर तरी वाट पाहते. आले बो आम्ही चौऱ्याच्या वावरात. म्हटलं तू पण सगळ्यात पहिले रोटर मारून दे बरं गाडी. मग काय मंडळी, तुमच्या भाऊन आणला ना बो खेकडा एकदम जोरात पकडून सांग. खेकडा नाल्यातून पकडून आणला हो. त्याच्यानंतर सौऱ्याचं रिॲक्शन दबा. सौऱ्या आणि मग अंगावर कधी पिकला त्या विचार करतो म्हणे. म्हटलं एवढा घाबरतो हे घे म्हटलं. मग आता डायरेक्ट मग आता सौऱ्या पार्ट म्हटलं डबल पिक कर द्या अंगावर रे. मग तो काय म्हणतो ते पण नीट बाई सारखा दगड उचलून घेतला होता होते ना हातात. मग काय तिच्या दप्तरात टाकून दिला डायरेक्ट. दप्तरातून पानं भाऊच्या काढायच्या अवकात हवा तुम्ही केवढे. मग काय गेले घराकडे गेले. भाऊची गाडी चालू होत नव्हती. म्हटलं जशी करशी करून चालू कर होतीले. चला मग मंडळी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लोक तुमच्या फॉलो करून घ्या.